Leadership Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Gnandeep IAS Academy app from Google Play Store. For more information, contact 9511280465. नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. याच सिरीज मध्ये आपण जिओग्राफी ऑप्शनलचे काही महत्त्वाचे जे टॉपिक्स आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून आपल्याला जिओग्राफी ऑप्शनल ऍज इन सब्जेक्ट कसा आहे त्याची माहिती मिळते. या सेशन मध्ये आपण एक टॉपिक करतोय, दॅट इज वेबर्स मॉडेल ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन, और ऑल्टरनेटली यू कॅन कॉल इट ॲज वेबर्स थिअरी ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन. मॉडेल किंवा थिअरी दोनही शब्द इथे वापरले जाऊ शकतात. नाउ हा नेमका सिलेबसचा कोणता पॉइंट आहे ते समजून घेऊ. सो अगेन इथे आपण डिस्कस करतोय पेपर 1. पेपर 1 चा सेक्शन बी, आणि सेक्शन बी मध्ये एक पॉइंट आहे ज्यामध्ये आपण डिस्कस करतो मॉडेल्स अँड थिअरीज. ठीक आहे, सर्वात शेवटला पॉइंट आहे. जनरली मॉडेल्स अँड थिअरीज मध्ये डिस्कस केलं जातं, और जे आपली इकॉनॉमिक जिओग्राफीचे पॉइंट्स आहे, इकॉनॉमिक जिओग्राफी मध्ये सुद्धा हे जे वेबर्स थिअरी आहे, वेबर्स थिअरी ही डिस्कस केली जाते. नाउ क्वेश्चन एमर्जेस की एक्झॅक्टली व्हॉट वी आर trying to address with the help of Weber's model of industrial location. तर बघा, इमॅजिन करा की इफ यू वॉन्ट टू इन्स्टॉल सम मॅन्युफॅक्चरिंग युनिट, जस्ट आपण मॅन्युफॅक्चरिंग बद्दल सध्या चर्चा करू. आता तुमचं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे किंवा तुमची जी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे ती तुम्हाला कुठे लोकेट करायची आहे किंवा कोणत्या लोकेशनवर ती असली पाहिजे, हे लोकेशन कसं निर्धारित केलं जाईल. कारण की आता असं तर होणार नाही की आपल्याला वाटलं की आपल्याला इंडस्ट्री टाकायची आहे, आपल्याला एखादा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचा आहे, तर कुठली एक जागा आपल्याजवळ आहे म्हणून तिथल्याच जागेवर आपण तो प्लांट टाकायचा. जनरली असं होत नाही. ज्याही वेळेला आपण कुठल्या एका इंडस्ट्रीचं लोकेशन डिसाईड करतो त्याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. नाउ तेच लोकेशन एक्झॅक्टली कुठे असलं पाहिजे हे आपल्याला कळतं when we discuss Weber's model of industrial location. Now why we are discussing this in geography? Geography मध्ये का नेमकं आपल्याचं डिस्कशन चालू आहे, त्याचे दोन आस्पेक्ट्स आहेत. सगळ्यात पहिला जो आस्पेक्ट आहे दॅट इज वी आर टॉकिंग अबाउट इंडस्ट्रीज. ठीक आहे. सो ज्या वेळेला मी इंट्रोडक्शन दिलं होतं जिओग्राफी ऑप्शनलचं, त्यावेळेला मी एक प्रश्न विचारला होता. आय सेड की explain the geographical features of India किंवा discuss the geographical features of India, राईट. आणि त्यामध्ये दोन प्रामुख्याने टर्म्स आपण डिस्कस केल्या होत्या की इंडियामध्ये रिसोर्सेस कुठे कुठे आढळतील आणि इंडियामध्ये इंडस्ट्रीज कोणत्या आहेत आणि कोणत्या भागामध्ये या इंडस्ट्री आहे. ऑल वी हॅड टू डिस्कस. सो बी इट इंडस्ट्रीज or be it resources, it is very important discussion in geography. कुठल्या एका रिजन मध्ये इंडस्ट्रीज कुठे आहे, रिसोर्सेस कोणते कोणते, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. तो वी डिस्कस रिसोर्सेस इन जिओग्राफी अँड वी डिस्कस इंडस्ट्रीज इन जिओग्राफी. ऍट द सेम टाइम लोकेशन ऑफ एनी इंडस्ट्री इज ऑफन डिटर्मिन्ड बाय द रिसोर्सेस. जर एखाद्या ठिकाणी काही रिसोर्सेस आपल्याला आढळत आहेत, त्यावरूनच इंडस्ट्रीचं लोकेशन काय असलं पाहिजे ते नेहमी डिटर्मिन होईल, राईट. सो विल अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली वी आर ट्राइंग टू से. सो ज्या वेळेला आपण हे वेबर्सच्या इंडस्ट्रियल लोकेशनचं मॉडेल डिस्कस करतो, या वेबर्सच्या इंडस्ट्रियल लोकेशनच्या मॉडेलमध्ये एक्झॅक्टली आपण हेच एस्टॅब्लिश करतो की हे जे रिसोर्सेस आहे आणि इंडस्ट्रीचं लोकेशन आहे आणि मार्केट आहे यांच्यामध्ये नेमका काय संबंध आहे. फाईन. So we'll discuss what exactly this particular part is. So आपण बघतोय आता की हे वेबर्स मॉडेल ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन एक्झॅक्टली काय. सो हु वॉज दिस वेबर? वेबर इज अल्फ्रेड वेबर. हे एक जर्मन
इकॉनॉमिस्ट होते अँड ही वॉज फर्स्ट टू प्रपोज सच अ सायंटिफिक एक्सपोजिशन. पहिल्यांदा जगात एक सायंटिफिक थिअरी आली की इंडस्ट्रीचं लोकेशन नेमकं कुठे असायला हवं किंवा कोणते फॅक्टर्स असतील जे तुमच्या इंडस्ट्रीचं लोकेशन जे आहे ते डिसाइड करतील. अँड दॅट इज वाय दिस थिअरी इज सेड टू बी पायनियरिंग इन इट्स फील्ड. 1909 मध्ये ही थिअरी आली होती. आता सी द पॉइंट विथ दिस थिअरी इज की ही एक थिअरी आहे, ठीक आहे. आता इन प्रॅक्टिस असंच होतं असं नाहीये. दिस इज सॉर्ट ऑफ अन आयडियल थिअरी की आयडियली इंडस्ट्रीचं लोकेशन कोणत्या फॅक्टर्सवर डिपेंड केलं पाहिजे किंवा कुठे असलं पाहिजे. मी एक आयडियल थिअरी यांनी दिली, पण त्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आपण इन डे टू डे लाईफ सुद्धा त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू किंवा इंडियामध्ये सुद्धा त्याचे एक्झाम्पल्स बघू की कुठे कुठे आपल्याला अशा प्रकारची थिअरी ही इम्प्लिमेंट करता येते. नाऊ so when we talk about Weber's theory tries to find a optimum location. आता तुम्हाला एक शॉर्ट नोट विचारली जाते. या आधी आपण पॉप्युलेशनच्या बाबतीत एक टर्म डिस्कस केली होती and that term was optimum population. When we say optimum population मध्ये आपल्याला एक मुद्दा लक्षात ठेवायचा. इथे आपण डिस्कस केला होता की एका जिओग्राफिकल रिजनसाठी किंवा कुठल्या एका कंट्रीसाठी पॉप्युलेशन नेमकं किती असलं पाहिजे. ते जास्त सुद्धा असायला नको. आपण अशा प्रकारचा एक ग्राफ बनवला होता, राईट. हिअर वी से की इट इज अंडर पॉप्युलेटेड अँड हिअर वी से की इट इज ओव्हर पॉप्युलेटेड अँड दिस वॉज द ऑप्टिमम पॉप्युलेशन, राईट. सो दिस इज द बेस्ट केस सिनारिओ, राईट. पॉप्युलेशन बेस्ट केस सिनारिओ काय असेल तर ती ऑप्टिमम पॉप्युलेशनची कंडिशन असेल. सिमिलरली वी हॅव ऑप्टिमम लोकेशन, ठीक आहे. सो ऑप्टिमम लोकेशन हे कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी किंवा कुठल्याही इंडस्ट्रीसाठी एक बेस्ट लोकेशन जे असेल किंवा एक बेस्ट प्रॉफिट देणारं. अल्टिमेटली बघा, कुठलीही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी जेव्हा आपण करतो त्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचा जो पर्पज असेल दॅट विल बी प्रॉफिट. फाईन, दॅट विल बी प्रॉफिट. वी नीड मॅक्सिमम प्रॉफिट. सो हे जे ऑप्टिमम लोकेशन आहे, दिस ऑप्टिमम लोकेशन फॉर युअर एंटरप्राइज, फॉर युअर इंडस्ट्री, इट विल प्रोव्हाइड ऑप्टिमम प्रॉफिट और बेस्ट प्रॉफिट. आता या ऑप्टिमम लोकेशनची ज्या वेळेला आपण चर्चा करतो, ऑप्टिमम लोकेशन मध्ये दोन कॉन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतात. दोन प्रकारे ऑप्टिमम लोकेशन जे आहे ते आयडेंटिफाय केलं जाऊ शकतं डिपेंडिंग अपॉन पर्पज. मी एक्झाम्पल सोबत सांगून देईन. वन वे टू आयडेंटिफाय ऑप्टिमम पॉप्युलेशन कॅन बी अ लीस्ट कॉस्ट थिअरी. फाइंड अ लोकेशन वेअर यू विल हॅव टू बिअर लीस्ट कॉस्ट. तुमची जी मॅन्युफॅक्चरिंग किंवा तुमची जी ही इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटी करण्याची कॉस्ट जी आहे इट विल बी मिनिमल, लीस्ट. जर तुमची ऍक्टिव्हिटी करण्याची कॉस्ट सगळ्यात कमी असेल दॅट वुड डिफायनेटली मीन की यू विल हॅव बेस्ट प्रॉफिट्स. दिस इज वन वे, ठीक आहे. दॅट इज लीस्ट कॉस्ट. देर इज अनदर viewpoint in optimum location, that is maximum revenue theory. It says की तुमचं जे लोकेशन असेल that location should give you maximum revenue, then only you will attain best profit. तर मी दोन्हीचे एक्झाम्पल देईन. फर्स्ट अँड फॉरमोस्ट हे जे वेबर्स थेअरी आहे, वेबर्स थेअरी इज अ केस ऑफ लीस्ट कॉस्ट थेअरी किंवा लीस्ट कॉस्ट लोकेशन. तर जसं आपण वेबर्स थेअरी डिस्कस करू तर हे लीस्ट कॉस्ट थिअरी एक्झॅक्टली काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. हा मॅक्सिमम रेव्हेन्यूचा काय पार्ट आहे हा आपण समजून घेऊ. याचं काही खूप जास्त आपल्याला यूज नाहीये, बट मे बी एखाद रेअर केसमध्ये समजा विचारलं की हे मॅक्झिमम रेव्हेन्यू लोकेशन काय असू शकतं, काय एक्झॅक्टली कॉन्सेप्ट आहे, तर त्यासाठी आपण रेडी राहू. सो जस्ट इमॅजिन दॅट दिस इज अ बीच. हे एक बीच आहे फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी. आता पूर्ण बीचवर
देर विल बी अ लॉट ऑफ टुरिस्ट ऑल अक्रॉस दी प्लेस. ठीक आहे, लेट अस से की खूप सारे टुरिस्ट आहे. आता बघा, एक खूप आयडियल आपण कंडिशन इथे अज्युम करतो आहे की हे जे टुरिस्ट आहे, दीज टुरिस्ट आर इक्वली स्प्रेड थ्रू आउट दी बीच. नाउ तुम्ही एक बिझनेस करता बीचवर, मे बी यू हॅव अ फ्रूट शॉप किंवा एखादी ज्यूस शॉप तुमची असेल जी बीचवर येणाऱ्या टुरिस्टना कॅटर करते. सो या पूर्ण बीचवर जर तुम्हाला तुमचा ज्यूस शॉप इस्टॅब्लिश करायचा आहे, तर व्हॉट विल बी द ऑप्टिमम लोकेशन. ठीक आहे, व्हॉट शुड बी द ऑप्टिमम लोकेशन और व्हॉट शुड बी द प्रिन्सिपल विच शुड गाइड युअर लोकेशन. तर या केसमध्ये जो प्रिन्सिपल असेल देट विल बी द प्रिन्सिपल ऑफ मॅक्सिमम रेव्हेन्यू. ठीक आहे, इट शुड बी द प्रिन्सिपल ऑफ मॅक्सिमम रेव्हेन्यू. वाय एम सेइंग मॅक्सिमम रेव्हेन्यूचा प्रिन्सिपल इथे लागू होईल. समजा तुमच्या ज्यूस सेंटरचं लोकेशन इथे आहे, इन दॅट पर्टिक्युलर केस बीच मधल्या या भागातल्या लोकांसाठी तर तुमच्या ज्यूस शॉपला ऍक्सेस करणे विल बी व्हेरी इझी, राईट. पण बीच वरच्या या भागातले जे लोक आहे, दे विल फाइंड सम डिफिकल्टी इन ऍक्सेसिंग युअर ज्यूस शॉप. सिमिलरली जर तुमचं लोकेशन या ठिकाणी असेल, इफ यू आर लोकेटेड ऍट बी, अगेन हा एक पॉप्युलेशनचा ग्रुप असेल, इट विल बी एबल टू ऍक्सेस यू. बट अगेन इथल्या लोकांना इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागेल. ठीक आहे, राईट. नाउ when you are having a juice shop and if your location is here, certainly you are not going to have a maximum revenue. इथे सुद्धा तुमचा रेव्हेन्यू जो मॅक्सिमम होणार नाही, कारण की ग्राहकच तुमच्यापर्यंत येणार नाही, राईट. तुमची खरेदी विक्री स्थिती होणार नाही, तर रेव्हेन्यू जनरेट होणार नाही. सिमिलरली त्या लोकेशनला गेला तिथे सुद्धा विक्री होणार नाही, देर विल बी नो रेव्हेन्यू जनरेटेड, राईट, और नॉट मॅक्सिमम रेव्हेन्यू विच इज बिंग जनरेटेड. जो मॅक्सिमम रेव्हेन्यू जनरेट होईल, इट विल बी समवेअर हिअर इन द मिडल. जर तुमच्या ज्यूस सेंटरचं लोकेशन इफ इट इज इन द मिडल ऑफ द बीच, म्हणजे ए आणि बी च्या जर मिडल मध्ये असेल, तर इट विल बी इझी फॉर दीज पीपल टू कम टू युअर लोकेशन और फॉर दीज पीपल टू कम टू युअर लोकेशन. ठीक आहे. अँड जर हे दोघांनाही सोयीचं ऍक्सेसिबल झालं, तर यू मे अचीव अ केस ऑफ मॅक्सिमम रेव्हेन्यू. ठीक आहे. सो दिस इज द थिअरी ऑफ मॅक्सिमम रेव्हेन्यू, आणि मॅक्सिमम रेव्हेन्यूच्या हिशोबाने दिस इज युअर ऑप्टिमम लोकेशन. ठीक आहे, ही तर झाली एक बेसिक कॉन्सेप्ट विथ रिस्पेक्ट टू ऑप्टिमम लोकेशन. फाईन. सो त्याला आपण मॅक्सिमम रेव्हेन्यू थिअरी म्हणतो. नाउ वी विल फर्दर डिस्कस लीस्ट कॉस्ट थिअरी. आता ही जी लीस्ट कॉस्ट थिअरी आहे, कुठल्याही एका इंडस्ट्रीमध्ये देर आर सर्टन activities, certain things which leads to cost. Now, what could be these things? Specifically, we are talking about manufacturing. Manufacturing मध्ये कोणते कोणते फॅक्टर्स आहे which will contribute to cost? There is one factor that is transport. एक मेजर कॉस्ट असेल, कारण की रॉ मटेरियल असो किंवा finished product also. If it is a raw material or a finished product, it needs to be transported, and since it needs to be transported, you will have to bear a transport cost. That is cost number 1. Then there is another cost, that is processing cost. In this processing cost, labor is a major cost, power is a major cost, capital आणि सर्व्हिसेस जे आहे इट इज ऑल्सो अ मेजर कॉस्ट. आता कुठल्याही एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटला कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतील त्याच्या लोकेशनला? ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट. यू विल ट्राय टू कीप ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मिनिमम. ज्या ठिकाणी तुमची ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट सगळ्यात कमी आहे, दॅट विल बी द लोकेशन ऑफ युअर युनिट. देन देर इज अ प्रोसेसिंग कॉस्ट. अनेक ठिकाणी बघता की पॉवरची जी किंमत आहे ती अतिशय कमी असते, तर इंडस्ट्रीज काय करतात, दे गो इन टू दोज स्टेट्स
राईट, कारण की अगेन प्रोसेसिंग कॉस्ट जी आहे ती कमी होऊन जाते. सिमिलरली इट कॅन बी सेड विथ इन द केस ऑफ लेबर, कॅपिटल आणि सर्व्हिसेस बद्दल पण असं म्हटलं जाऊ शकतं. सो दीज आर सम फॅक्टर्स विच आर डिटरमाइनिंग युअर लिस्ट कॉस्ट लोकेशन. दोन फॅक्टर, दॅट इज ट्रान्सपोर्ट कॉस्ट अँड अनदर इज प्रोसेसिंग कॉस्ट. मुव्हिंग फर्दर, जी वेबरची थिअरी आहे, आपण कॉस्ट बघितल्या, काय कॉस्ट असू शकतात. ना वेबरची थिअरी इट टेक्स सर्टन अझम्पशन्स. सी, एनी थिअरी, जितक्याही जिओग्राफी ऑप्शनल मध्ये आपण थिअरी किंवा मॉडेल डिस्कस करू, दोज विल बी बेस्ट केस सिनारिओ. ठीक आहे, बेस्ट केस सिनारिओ, और ऑल्टरनेटली तुम्ही याला म्हणू शकता की इट इज अन आयडियल केस. आय टेल यू वाय इट विल बी ट्रीटेड एज अन आयडियल केस. Assumptions जर तुम्ही घेतले तर यू विल अंडरस्टँड की वाय वी आर मोर टॉकिंग अबाउट आयडियल केसेस. सो एक सगळ्यात पहिलं अझम्पशन जे आहे वेबर आपल्या थिअरीमध्ये घेतात की ज्या रिजन बद्दल आपण चर्चा करतोय, इट इज अन आयसोट्रॉपिक सरफेस. व्हॉट डू वी मीन बाय आयसोट्रॉपिक सरफेस? आयसोट्रॉपिक सरफेसचा अर्थ हाच आहे, दॅट सरफेस इज सेम थ्रू आउट. ठीक आहे, गो इन एनी डायरेक्शन. ठीक आहे, इफ दिस इज द सरफेस, दिस सरफेस इज सेम. त्याचा रिलीफ किंवा तिथली जी जिओग्राफिकल कंडिशन आहे इट इज सेम. कोणत्याही भागात जा, जी ट्रान्सपोर्टची कॉस्ट येणार आहे इट इज गोइंग टू बी द सेम. मातीची जी प्रॉपर्टी असेल किंवा इकॉनॉमिक कंडिशन जे असेल, एव्हरी सिंगल थिंग इज गोइंग टू बी सेम. सो दॅट इज द आयसोट्रॉपिक सरफेस. फाईन. अनदर थिंग विच इज सजेस्ट की बघा, आपण ही थिअरी जी बनवतोय इट इज फॉर अ single product which is being manufactured, and this single product is being supplied to a single market at a time. आता इन प्रॅक्टिस असा कुठलंच युनिट नसतं. समजा तुमचं एखादं काही फूड सेक्टर मधलं युनिट आहे, राईट. इव्हन आयर्न अँड स्टील इंडस्ट्री सुद्धा घ्या. बेस्ट एक्झाम्पल विल सी की जो एखादा स्टील प्लांट असेल, इफ देर इज अ स्टील प्लांट. आता या स्टील प्लांट मध्ये अनेक उत्पादनं घेतली जातात. मे बी काही रॉ आयरन क्रिएट केला जाईल, काही आयरनच्या शीट्स क्रिएट केल्या जाईल, काही बार्स क्रिएट केले जाईल. ठीक आहे, सो ऑन अँड सो फॉर्थ. देयर कॅन बी एन नंबर ऑफ थिंग्स. ऍट द सेम टाइम हा जो प्लांट आहे इट इज सर्टनली नॉट गोइंग टू कॅटर टू ओनली सिंगल मार्केट. जर तुम्ही भारतातला छोटा नागपूर रिजन मध्ये जितकेही आयरन अँड स्टील प्लांट्स आहेत, दे कॅटर टू मार्केट इन द ईस्ट, दे ऑल्सो कॅटर टू मार्केट इन द वेस्ट, अँड दे ऑल्सो कॅटर टू द मार्केट्स अब्रॉड. ठीक आहे, एक्सपोर्ट सुद्धा होतो, राईट. डोमेस्टिक मार्केटला तर ईस्ट आणि वेस्ट, नॉर्थ, साऊथ सगळीकडे ते सप्लाय करतात, बट एक्सपोर्ट सुद्धा होतो. सो दिस इज इन प्रॅक्टिस. एका प्लांट मध्ये एकच वस्तू बनत नाही, अनेक वस्तू बनतात. आणि एक लोकेशन मधनं जे फॅक्टरी आहे तुमची, इट इज सर्विंग अ लॉट ऑफ अदर मार्केट्स. बट व्हॉट वेबर इज सेइंग, त्याच्या थिअरीसाठी वेबर एवढंच म्हणतो की फॉर नाऊ जस्ट अज्युम की एक सिंगल प्रॉडक्ट आपण बनवतोय. ठीक आहे, अँड इट इज बिंग सप्लाइड टू अ सिंगल मार्केट ऍट अ टाइम. देन रॉ मटेरियल, इट इज अवेलेबल ऍट अ फिक्स्ड लोकेशन. कुठल्या तरी एका लोकेशनवर रॉ मटेरियल असेल. मार्केट इज ऑल्सो फिक्स्ड, म्हणजे असं होणार नाही की आज रॉ मटेरियल इथे अवेलेबल आहे, उद्या तिथे, परवा आणखीकडे. ठीक आहे, सिमिलरली मार्केट इज नॉट गोइंग टू चेंज की आज मार्केट इथे आहे, उद्या तिकडे आहे. ते चेंजेस होणार नाही. सो बोथ आर फिक्स्ड. एका ठिकाणी रॉ मटेरियल अज्युम करा, दुसऱ्या ठिकाणी मार्केटचं लोकेशन अज्युम करा. देन सिन्स वी आर टॉकिंग अबाउट अन आयसोट्रॉपिक सरफेस, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जे असतील त्या युनिफॉर्म असतील सगळीकडे. ठीक आहे, युनिफॉर्म ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. आणि विथ डिस्टन्स देर विल बी लिनियर इन्क्रीज. वाय वी आर सेइंग दॅट विथ डिस्टन्स देर विल बी अ लिनियर इन्क्रीज? तर बघा, हे तुमचं फॅक्टरीचं लोकेशन आहे. ठीक आहे, इफ दिस इज फॅक्टरी लोकेशन अँड दिस इज मार्केट. ठीक आहे, तर या लेट अस से 10 किलोमीटरला मार्केट आहे आणि 10 रुपये 10 रुपीज पर किलोमीटर तुमचा ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट आहे. पहिल्या किलोमीटरला तुम्हाला 10 लागले पाहिजे, दुसऱ्या किलोमीटरला 20, 30, 40, 50, 60, 70 असं करत करत तुमचा जो ट्रान्सपोर्टेशनचा कॉस्ट आहे इट शुड इन्क्रीज लिनियरली.
ठीक आहे. असं व्हायला नको की पहिल्या 5 किलोमीटरसाठी यू विल बी स्पेंडिंग 10 किलोमीटर्स 10 रुपीज आणि दुसऱ्या 5 किलोमीटरसाठी यू वुड बी स्पेंडिंग लेट अस से 20 रुपीज. तर प्रॅक्टिकली असं होऊ शकतं. ठीक आहे. कधी होऊ शकतं? अज्युम करा की एक रिजन आहे, दिस इज अ प्लेन रिजन अँड दिस इज अ माउंटेनस रिजन. आता प्लेन रिजन मधनं ज्या वेळेला तुम्ही ट्रान्सपोर्टेशन कराल, यू विल लिटरली हॅव अ लेसर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. मे बी इथे 10 रुपीज पर किलोमीटरच्या हिशोबाने तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट बिअर करावं लागेल. बट इफ यू गो टू माउंटेनस रिजन, दिस कॉस्ट will inevitably increase at 20 rupees per kilometer. It could be like 20 rupees per kilometer. आणि समजा हे पहिले 5 किलोमीटर तुम्हाला ट्रॅव्हल करायचे, ट्रान्सपोर्ट करायचंय, तर कॉस्ट जी आहे 10च्या हिशोबाने आहे आणि पुढचे 5 किलोमीटर आहे, अगेन कॉस्ट जास्त होत आहे. तर इथे कॉस्ट जी आहे इट इज नॉट इन्क्रीजिंग इन अ लिनियर वे. ठीक आहे. तर पहिले ही कॉस्ट कमी आहे अँड देन सडनली इट इज इन्क्रीजिंग. बट व्हॉट वेबर सेज की बघा, जी कॉस्ट आहे विथ डिस्टन्स इट शुड इन्क्रीज लिनियरली. जसं जसं डिस्टन्स वाढते तशी तशी कॉस्ट जी आहे ट्रान्सपोर्ट कॉस्ट ती वाढली पाहिजे. राईट? वाय? बिकॉज ही आपली थिअरी जी आहे इट इज व्हेरी आयडल. एक आयडियल कंडिशन मध्ये आपण ही थिअरी बनवतोय अँड देन ही सेइंग की देर इज अ परफेक्ट मार्केट. काही बाहेरनं काही इन्फ्लुएन्स नाहीये. ठीक आहे. सगळे मार्केट प्लेयर्स सारखेच आहे, सगळे मार्केट मधले प्लेयर्स एकाच किमतीवर वस्तू जी आहे ती विकतील, अशा प्रकारची जी कंडिशन आहे दॅट इज अ केस ऑफ परफेक्ट मार्केट. तर ही काही अझम्पशन्स वेबर आपल्या थेअरीला एस्टॅब्लिश करण्यासाठी प्रोव्हाइड करतो. मुव्हिंग फर्दर, ही सेज और रादर ही फर्स्ट टेस्ट. आता वेबरच्या थेअरीमध्ये 2 पार्ट्स आहे. पहिला पार्ट मध्ये ही कन्सिडर्स थेअरी फॉर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ट्रान्सपोर्टेशन कॉस्टच्या हिशोबाने लोकेशन काय असलं पाहिजे, दॅट इज व्हॉट ही ट्रायज टू इस्टॅब्लिश पहिल्या पार्ट मध्ये. सो दिस इज रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. सो दिस इज पार्ट ए. त्यानंतर दुसरा जो पार्ट आहे, दुसऱ्या पार्ट मध्ये ही ऍड्स लेबर टू दिस पर्टिक्युलर आस्पेक्ट. ठीक आहे. पहिल्या पार्ट मध्ये ही ट्रान्सपोर्टेशन कॉस्टने तो इस्टॅब्लिश करतो आणि दुसरा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये पुन्हा ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट प्लस लेबर, त्याच्या हिशोबाने लोकेशन काय असलं पाहिजे इंडस्ट्रीचं, दॅट ही ट्रायज टू डिसाइड. नाउ बिफोर वी go into these particular details, let us first understand 2 terms. There is one term that is weight gaining industry, or rather first we'll understand weight losing industry, and then we will understand weight gaining industry. Again, let us take example of steel plant. कुठल्याही स्टील मॅन्युफॅक्चरिंग साठी जर तुम्ही रॉ मटेरियल्स बघितले, व्हॉट आर द रॉ मटेरियल्स फॉर स्टील मॅन्युफॅक्चरिंग? एक सगळ्यात पहिलं जो तुम्हाला लागेल दॅट विल बी आयरन ओर. दुसरं जे मटेरियल तुम्हाला इथे लागेल दॅट कुड बी कोल किंवा दुसरं काही एनर्जीचं असू शकतं. थर्ड विच इज यू विल रिक्वायर्ड दॅट विल बी लाइमस्टोन. फोर्थ कॅन बी मॅंगनीज. ठीक आहे. एक फायनेस्ट क्वालिटी स्टील तुम्हाला क्रिएट करायचं आहे, ते विल रिक्वायर ऑल दिस थिंग्स. याची आपण एक स्मेल्टिंगची प्रोसेस करतो. दिस प्रोसेस इज स्मेल्टिंग अँड ऑल दिस विल बर्न. अँड मे बी समजा तुम्ही जर 100 kg रॉ मटेरियल घेतला, 100 kilos of raw material, it will give you maybe not more than 10 kg of steel. ठीक आहे. 100 किलो रॉ मटेरियल होतं, त्यातनं पूर्ण प्रोसेसून तुम्हाला किती मिळालं? 10 किलोग्राम ऑफ स्टील. सो what point we are saying, if the weight of finished product, ठीक है, if it is less than the weight of raw material, this is the case of weight losing industry.
ठीक आहे. दिस इज द केस ऑफ वेट लुझिंग इंडस्ट्री. फिनिश्ड प्रॉडक्टचं वजन जे आहे हे रॉ मटेरियल पेक्षा कमी आहे. जे आपण बघितलं की फिनिश्ड प्रॉडक्ट 10 किलोचेच आहेत, राईट, आणि रॉ मटेरियल 100 kgचं होतं. फाईन. सो दिस इज वेट लुझिंग इंडस्ट्री. याची एक्झाम्पल्स द्यायची झाली तर एक एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता स्टील इंडस्ट्री, दुसरं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता मे बी सिमेंट, थर्ड एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता पॉवर, so on and so forth. There can be a number of examples. Then let us talk about another type of industry, that is weight gaining industry. Now when we say weight gaining industry, now obviously की कुठल्या इंडस्ट्रीमध्ये असं होणार नाही की तुम्ही जे रॉ मटेरियल यूज केलेत, राईट, रॉ मटेरियल पेक्षा फायनल प्रोडक्टचं वेट जास्त असेल. इट इज नॉट गोइंग टू हॅपन. ठीक आहे. तर जनरली वेन वी आर टॉकिंग अबाउट वेट गेनिंग इंडस्ट्री, हे जेही रॉ मटेरियलचा वेट असेल, रॉ मटेरियलचा वेट आणि फिनिश्ड प्रॉडक्टचा वेट, ठीक आहे, इट इज मोर ऑर लेस गोइंग टू बी सेम. मोर ऑर लेस इट विल बी सेम. एक्झाम्पल काय असू शकतं? एक्झाम्पल या ठिकाणी असू शकतं, लेट अस से ऑटोमोबाईल इंडस्ट्री. ठीक आहे. व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ ऑटोमोबाईल इंडस्ट्री? मे बी तुम्ही 1000 किंवा त्यापेक्षा जास्त सुटे पार्ट वापरता. ठीक आहे. यू हॅव 1000 और मोर दॅन दॅट पार्ट्स, आणि हे सर्वच्या सर्व पार्ट जे आहे दीज आर असेंबल्ड, राईट, आणि ही असेंब्ली होऊन तुमचा फिनिश्ड गुड जो आहे, फिनिश्ड गुड क्रिएट होतो. सो दिस इज द केस ऑफ वेट गेनिंग इंडस्ट्री. सिमिलरली यू कॅन टेक एक्झाम्पल ऑफ कॉटन टेक्सटाईल. आता कॉटन टेक्सटाईल मध्ये सुद्धा लाईक यू नीड टू पॉज. इथे बघा, हिअर एक तुमचा रॉ कॉटन असेल, वी आर नॉट टॉकिंग अबाउट दॅट. ठीक आहे. कारण की रॉ कॉटन असेल तर त्याच्यावर मग एक प्रोसेस केली जाते, दॅट इज जिनिंग. ठीक आहे. जो रॉ कॉटन असेल त्यातलं जे बी असतं, सीड्स असतात, ते रिमूव्ह करून हे फर्दर प्रोसेस केले जातात. जनरली इथनं प्रोसेस झालेला जो कॉटन असेल, ज्या ज्या ठिकाणी कॉटनचं प्रोडक्शन असतं त्या त्या ठिकाणी मोस्टली तुम्हाला ही जिनिंग आढळेल, आणि तिथनं मग जो कॉटन असतो तो सर्वत्र पाठवला जातो. सो अल्टिमेटली तुम्ही कॉटन घ्या आणि या कॉटनचा टेक्सटाईल क्रिएट करा, राईट. सो समजा तुम्ही 100 kg कॉटन घेतला, तो मोर ऑर लेस 90 to 100 kg तुमचा फायनल टेक्सटाईल असेल. अगेन देर इज नो वेट लॉस. ठीक आहे. फर्दर वी विल कीप दिस पर्टिक्युलर इंडस्ट्री इन वेट गेनिंग इंडस्ट्री ओनली. तर अशा प्रकारचे जे इंडस्ट्रीज असतात, दीज आर वेट गेनिंग इंडस्ट्री. ज्या इंडस्ट्रीज मध्ये रॉ मटेरियलचं वेट फिनिश प्रॉडक्ट पेक्षा खूप जास्त असेल, दोज आर वेट लुझिंग इंडस्ट्री. हे बेसिक्स आहेत इंडस्ट्रीच्या बाबतीत, दॅट यू नीड टू रिमेंबर. गोइंग बॅक टू अवर ओरिजिनल डिस्कशन, आता रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशनच्या कॉस्टच्या हिशोबाने विल ट्राय टू आयडेंटिफाय व्हेरी फर्स्ट केस. केस अशी असू शकते की देर इज ओनली वन मार्केट अँड देर इज वन रॉ मटेरियल. तुमची जी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्याला एक रॉ मटेरियल लागतंय, आणि दिस रॉ मटेरियल इज बिंग सप्लाइड टू वन मार्केट. त्याच्यामध्ये आणखी 3 कंडिशन्स क्रिएट होतात. रॉ मटेरियल अवेलेबल एव्हरीवेअर. ठीक आहे. समजा रॉ मटेरियल सगळीकडेच अवेलेबल आहे, म्हणजे असं काही हे नाहीये की रॉ मटेरियल फक्त एका पर्टिक्युलर लोकेशनला अवेलेबल असेल. इन दॅट पर्टिक्युलर केस तुमचं जे मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं किंवा इंडस्ट्रीचं लोकेशन असेल, दॅट शुड बी नियर दी मार्केट. ठीक आहे. जर रॉ मटेरियल सर्वत्र, म्हणजे हा एक जिओग्राफिकल रिजन आहे, ठीक आहे, अँड एव्हरीवेअर यू विल फाइंड रॉ मटेरियल, इन दॅट पर्टिक्युलर केस मार्केट जवळ तुमचं हे युनिट असलं पाहिजे. आता याचं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर टेक एक्झाम्पल ऑफ बॉटलिंग प्लांट्स. आता बेस्ट एक्झाम्पल मला तेच सुचतंय, दॅट इज बॉटलिंग प्लांट्स.
ते काही सोडा असतील, सोडा कॅन्स असतील किंवा काही कोल्ड ड्रिंक्स असतील, यांची जर तुम्ही इंडस्ट्री बघितली तर जनरली ही एक मोठं शहर असेल, मोठ्या शहराच्या जवळ कुठेतरी ही वॉटर बॉटल हे करण्याची कॅन किंवा सोडा किंवा ड्रिंक्स वगैरे बनवण्याची प्रोसेस असते, कारण की त्यात एक मेजर कंपोनेंट जो आहे तो वॉटर आहे. सगळ्यात जास्त वजन जे आहे ते पाण्याचंच आहे आणि पाणी सर्वत्र अवेलेबल आहे. ठीक आहे, त्या पाण्यामध्ये फ्लेवरिंग वगैरे करून ही जी काही मार्केट आहे या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मधनं मार्केटला सप्लाय केलं जातं. सो ऑलवेज जर अशा प्रकारचा पदार्थ आहे जो सर्वीकडे उपलब्ध आहे, देन युअर लोकेशन ऑफ इंडस्ट्री विल बी नियर द मार्केट. सेकंड केस असू शकते की रॉ मटेरियल इज फिक्स्ड अँड प्युअर. इट इज फिक्स्ड अँड प्युअर. देन लोकेशन कॅन आयदर बी ॲट मार्केट और इट कॅन बी ॲट अ सोर्स. लोकेशनला काही फरक नाही पडणार. याचं एक्झाम्पल, सेकंड केसचं एक्झाम्पल घेऊ शकतो तुम्ही कॉटन टेक्सटाईल इंडस्ट्री. कॉटन टेक्सटाईल जर महाराष्ट्रातली चर्चा केली तर मेजर जो महाराष्ट्रातला कॉटन प्रोड्युसिंग रिजन आहे, ठीक आहे, तो समवेअर हा विदर्भातला किंवा आपला जळगावचा वगैरे भाग असेल, तिथे तुम्हाला बऱ्यापैकी कॉटनचं प्रोडक्शन दिसेल. कॉटन टेक्सटाईल जर तुम्ही बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात कॉटन टेक्सटाईल मुंबईमध्ये आहे. अगेन विदर्भात सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी कॉटनचा उद्योग दिसतो. सो इन दिस पर्टिक्युलर केस कॉटनचं प्रोडक्शन कुठे होत आहे? इट इज फिक्स्ड. हे तुम्हाला कुठेतरी विदर्भात दिसेल. फाईन. इंडस्ट्रीचं लोकेशन काय? इंडस्ट्रीचं लोकेशन कॅन बी ऍट द सोर्स ऑफ रॉ मटेरियल और इट कॅन ऑल्सो बी ऍट द मार्केट. इथे हे मार्केट लोकेशन झालं. इथलं जे लोकेशन आहे इट इज ऍट द सोर्स ऑफ रॉ मटेरियल. इट कॅन बी बोथ वेन दॅट मटेरियल इज फिक्स्ड अँड प्युअर. प्युअरचा अर्थ इथे तोच आहे जो आपण वेट गेनिंग इंडस्ट्रीमध्ये घेतला. ठीक आहे, दिस इज वी आर टॉकिंग अबाउट वेट गेनिंग और ऍज सच काही खूप जास्त फरक पडत नाहीये. वी आर टॉकिंग अबाउट दॅट. फायनली, इफ रॉ मटेरियल इज फिक्स्ड अँड ग्रॉस म्हणजे इफ इट इज अ वेट लुझिंग इंडस्ट्री, खूप मोठ्या प्रमाणात वेट लूज होत आहे. अगेन एक एक्झाम्पल देतो सेम रिजन मधला, महाराष्ट्रातला इलेक्ट्रिसिटी मॅन्युफॅक्चरिंग बघा. ठीक आहे, कोल बेस्ड आहे मोस्टली. वेन एव्हर वी टॉक अबाउट थर्मल पॉवर विच इज कोल बेस्ड. ठीक आहे, दिस इज कोल बेस्ड. म्हणजे महाराष्ट्रामध्ये गॅस बेस्ड सुद्धा आहे आणि कोल बेस्ड सुद्धा आहे. राईट नाउ विल डिस्कस कोल बेस्ड. तर कोल बेस्ड पॉवर प्लांट जी आहे यू विल फाइंड समवेअर अगेन इन दिस पर्टिक्युलर रिजन, कारण की कोल इथे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. ठीक आहे, अगेन बर्न करून दॅट इज गोइंग टू गो फॉर अ लाईक टॉस. ते बर्न होईल, ऍश मध्ये कन्वर्ट होईल, त्याचा काही उपयोग नाहीये. इट कॅन बी अ केस ऑफ वेट लुझिंग इंडस्ट्री. नाउ एकच रॉ मटेरियल आहे. ठीक आहे, लाईक जर एक थोडं सिम्प्लिफाय करून सांगायचं झालं, थर्मल पॉवर मध्ये द ओनली रॉ मटेरियल हिअर इज कोल, आणि मग इलेक्ट्रिसिटी जे आहे इट इज ट्रान्सपोर्टेड टू दी अदर रिजन. सो दिस इज थर्ड केस. ठीक आहे, तो वन रॉ मटेरियल वन मार्केट, ही एक पहिली कंडिशन बघितली आपण. देन देर इज अ कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 मध्ये 4 सब कंडिशन्स क्रिएट होतील. जर रॉ मटेरियल आणि 2 रॉ मटेरियल, ठीक आहे, इथे अगेन वन मार्केट आहे आणि देर आर 2 रॉ मटेरियल दॅट इज R1 अँड R2. जर हे रॉ मटेरियल सगळीकडे आयडेंटिफाय होत आहे, सगळीकडे तुम्हाला मिळतात, रिसोर्सेस सगळीकडे आहे, यू हॅव अ मार्केट लोकेशन. पॉइंट नंबर 1. देन कोणता तरी एक, इथे मी R1 लिहिला आहे, इट कॅन बी R2 ऑल्सो. R1 आणि R2 यापैकी एक रॉ मटेरियल जो आहे इट इज फिक्स्ड अँड अनदर इज फाउंड एनिवेअर. तर जो फिक्स्ड आहे, जो रॉ मटेरियल फिक्स्ड लोकेशनला मिळतोय, तुमचं लोकेशन काय असेल इन दॅट केस? जस्ट मिनिट. ठीक आहे, वन इज फिक्स्ड
R2 is found everywhere, but both are pure. ठीक है, both are not going to, these are not weight losing, cotton सारखे materials आहेत. ठीक आहे, they are not going to lose their weight. एक जरी फिक्स असला, दुसरा सगळीकडे मिळत असला, पण दोन्ही सिन्स both are pure, again location will be near the market. In this particular case, जी ट्रान्सपोर्ट कॉस्ट तुम्हाला बिअर करायची आहे ती कोणत्या तरी एकाच मटेरियलची ट्रान्सपोर्ट कॉस्ट तुम्हाला बिअर करायची आहे. देन थर्ड केस इज R1 आणि R2 हे दोनही प्युअर आहे. अगेन वी आर टॉकिंग अबाउट वेट गेनिंग इंडस्ट्री. त्या केसमध्ये लोकेशन विल बी मार्केट. बट इफ R1 and R2 are fixed, R1 and R2 are fixed and both are gross, in that condition we have a situation. ठीक आहे, तर हे केसेस आपण थोडेसे अजून डिटेल मध्ये समजून घेऊ. समजा वी आर टॉकिंग अबाउट हे जे R1 आणि R2, these are fixed and pure. इथे R1 मिळतोय समजा, इथे हा R2 मिळतोय. ठीक आहे, and then there is a market. तर हा झाला तुमचा एक ट्रायंगल. जे लोकेशन असेल इंडस्ट्रीचं लोकेशन शुड बी नियर दी मार्केट. इथे तुमची ही इंडस्ट्री असेल. ठीक आहे, देअर विल बी युअर इंडस्ट्री. सो जनरली तुम्ही R1 R2 चे जे ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे ती बिअर करा. म्हणजे तुम्ही कुठे पण इथे दिली तर प्रॉब्लेम होईल, राईट. की खूप जास्त मार्केटच्या दूर ठेवून याच्यामध्ये सेन्स नाहीये. अल्टिमेटली तुम्हाला ती ट्रान्सपोर्ट कॉस्ट बिअर करायचीच आहे. तुम्ही इथनं तिथपर्यंत बिअर करा, किंवा समजा तुम्ही हा विचार केला की R1 च्या ठिकाणी तुम्ही लोकेशन ठेवतो म्हटलं तर R2 ची कॉस्ट नीडलेसली तुम्हाला ट्रान्सपोर्टची कॉस्ट इथपर्यंत वाढवायची आणि मग त्याला पुन्हा तिथपर्यंत ट्रान्सपोर्ट करायचं आहे. ठीक आहे, सो दॅट विल बी अ बॅड आयडिया. तर काय करायचं, दोघांची मिनिमम कॉस्ट जी राहील ट्रान्सपोर्टची ती कुठेतरी इथपर्यंत, दोन्हीना सारखं इथे घेऊन यायचं अँड देन you will मार्केटच्या जवळ तुमचं ते लोकेशन असेल. सो दिस इज द केस ऑफ R1 R2 फिक्स्ड अँड प्युअर. बट इफ R1 R2 these are fixed but gross, in that case you have to find the optimum location. This is R1, this is R2, this is market. ठीक आहे, आता काय करायचं की हे अशा एका लोकेशन पर्यंत आणायचं वेअर देयर इज अ मिनिमम कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट. सो समवेअर हिअर यू कॅन ब्रिंग इट. ठीक आहे, इथपर्यंत ट्रान्सपोर्ट करा, इथे इंडस्ट्री असू द्या, इथे वेट लॉस झालं की दॅट विल बी द बेस्ट केस टू ट्रान्सफर. सो दिस इज लोकेशनल ट्रायंगल. याला म्हटलं जातं वेबर्स लोकेशनल ट्रायंगल. समजा तुम्ही इंडस्ट्रीचं लोकेशन इथे कुठेतरी घेतलं तर तुम्हाला दोनही मटेरियलची ट्रान्सपोर्ट कॉस्ट इथपर्यंतची बिअर करावी लागेल. अँड इन दॅट पर्टिक्युलर केस तुमची ट्रान्सपोर्ट कॉस्ट खूप वाढेल. ठीक आहे, सो हे जे लिस्ट पॉसिबल डिस्टन्स असेल या लिस्ट पॉसिबल डिस्टन्स पर्यंत ब्रिंग दीज टू मटेरियल्स. हिअर शुड युअर बी इंडस्ट्री आणि मग इथे मॅन्युफॅक्चरिंग करून. आता हे समजा इफ दिस इज लाईक काही तुम्ही वापरताय, मे बी हे 2 टन वापरताय, हे 2 टन वापरताय, दोन्ही बर्न होऊन फक्त 1 टन इथे तुम्हाला समोर ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे, सो दॅट इज द आयडिया, राईट. गेटिंग दिस पर्टिक्युलर पार्ट की आयडिया एक्झॅक्टली काय आहे. आयडिया इज टू फाइंड अ लोकेशन वेअर देर इज अ लीस्ट कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट. वी हॅव टू फाइंड लीस्ट कॉस्ट ऑफ ट्रान्सपोर्ट. When you find least cost of transport, then only it will be a optimum location. आता इथे बघू शकता, this is the case of weight losing type material. तर या ठिकाणी बघा लोकेशन आपण काय घेतलं, this is R1, this is R2, 2-2 टन दोन्ही इथपर्यंत आले आणि त्याच्यानंतर ते बर्न होऊन 1 टन मध्ये हा तुमचा फायनल प्रॉडक्ट आहे, तो 1 टन तुम्ही इथनं ट्रान्सपोर्ट करताय. ठीक आहे, समजा हे तुम्ही इथपर्यंत घेतलं, इफ युअर लोकेशन ऑफ इंडस्ट्री इज हिअर, तर हे 2 टन तुम्हाला इथपर्यंत ट्रान्सपोर्ट करता यायचं आहे. तुमची ही ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट वाढून गेली. ठीक आहे, दॅट इज द प्रॉब्लेम. वेट गेनिंग इंडस्ट्रीमध्ये बघा इट इज ऑलवेज, कारण की हे ट्रान्सपोर्ट तुम्हाला कुठे पण तुम्ही काही करा तुम्हाला तेवढंच ट्रान्सपोर्ट करायचं आहे, राईट.
So that is the point of Weber's locational triangle. So इथपर्यंत आपण डिस्कस केलं की ही जी ट्रान्सपोर्ट कॉस्टची प्रिन्सिपल होती. ठीक आहे, दोन मी तुम्हाला सांगितलं की वी हॅव टू फर्स्ट डिस्कस पार्ट ए मध्ये रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. ठीक आहे, रोल ऑफ ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट मधनं आपण वेबरचा लोकेशनल ट्रायंगल बघितला. पार्ट बी मध्ये याच लोकेशनल ट्रायंगल मध्ये वी विल कन्सिडर की ही जी लेबर आहे, लेबर कॉस्ट कशा प्रकारे ऍड करेल आणि लेबर कॉस्टमुळे कशा प्रकारे इंडस्ट्रीचं लोकेशन डिसाइड होईल. सो वी विल डिस्कस दॅट पर्टिक्युलर थिंग इन नेक्स्ट पार्ट. आता भेटूया पुढच्या पार्ट मध्ये. सो टिल देन हॅव अ गुड टाइम अँड टेक केअर. Nandip Academy, India's top coaching institution for civil services preparation. Join us online to get most enriching experience from best faculty with excellent notes and specially designed courses. To join the batch, download Nandip IS Academy app from Google Play Store. For more information, contact 9511 280 465.